चित्तनेदी अवलोकुमुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही प्रभातेसी वाटे तुमच्या यावे दर्शना येथे नचले चोरी उरली राहे वासना कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही येथे अवघे वाया गेले येथे अवघे वाया गेले दिसती सायास तुका म्हणे नाश दिसे झाल्या वेचाचा कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही विठ्ठल 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 मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय कागा सासुरवासी मज केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही ब्रह्मावतार संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा भूपाळी प्रकरणातला पांडुरंगाकडे विठ्ठोबाकडे प्रार्थना करणारा किंवा विठोबाच्या कृपेची अपेक्षा ठेवणारा हा अभंग आहे. विठ्ठल ज्याचा काकडा श्रवणामध्ये आहे, पठणामध्ये आहे, त्याला हा अभंग माहितीचा आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारं प्रकरण हे भूपाळी प्रकरण. कारण साधकाची जी दशा आहे, साधकाची जी अवस्था आहे, किंबहुना ज्याला आता संसाराबद्दल विरक्ती निर्माण झाली आहे आणि ज्याला आता त्या भगवंताच्या कृपेची ओढ लागली आहे, अशी जी द्वंद्व अवस्था आहे, त्या द्वंद्व अवस्थेचं वर्णन करणारा हा अभंग आहे. परमार्थात आल्यानंतर आध्यात्म क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळेस म्हणजेच अधिकृत वारकरी संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण येतो, कुठल्या तरी साधना करतो, पण लगेच साधना फळाला येत नाही बुवा. येते का? कारण अनंत जन्मांचे संस्कार घेऊन आम्ही तुम्ही आलो. पूर्व संस्कारावर सगळं हे चाललंय आपलं. आत्ताच वर्तमान पूर्व संस्कारावर चाललंय. पुढे भविष्यात आपलं काय होईल याची आपल्याला माहिती नाही. म्हणून त्या भगवंताला साध घालणारे हे अभंग आहे. ही ओढ मला फार आवडते, प्रचंड आवडते. काय कुठला मंत्र नाही म्हटलं तरी चालतं, फक्त एवढे अभंग जरी म्हटले म्हणजे हा पहिल्या ओळीतला शेवटून दुसरा अभंग आहे. हा अभंग संपला की मग आता कोठे धावे मन, मग ही तृप्ती आहे की नाही? तुमचे चरण देखिलिया, तुमचे चरण देखिलिया,
दिन गेला. पण जोपर्यंत हा आनंद जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत फार त्रास आहे, फार यातना आहे. आणि या यातनेचं वर्णन करणारा हा विनवनी पर प्रकरणातील अभंग आहे. तुम्ही बघा, काकडा पाहिला की प्रत्येक ओळ घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती प्रार्थनाच आढळते, नाही का? एक रूपवर्णनाचा माऊलींचा पहिला अभंग जर सोडला तर त्याच्यामध्ये प्रार्थनाच आहे की नाही? काकड्यामध्ये पहिली ओळ बघा तुम्ही. कुठला अभंग येतो? दुसरा. काकडा म्हणणारे. आता प्रथा वेगवेगळ्या आहे, पाठभेद वेगवेगळे, कारण विभाग बदलला की नियम बदलतात. वेगवेगळे नियम असतात, कारण माणसं बदलली म्हणजे व्यक्ती बदलल्या की प्रकृती बदलत असते, वेगवेगळे नियम असतात. पहिला अभंग आहे म्हणजे काकडा. माहित आहे ना काकडा? ऐकलं ना तुम्ही? काकडा सप्ताहामध्ये काकडा असतो हे तरी माहित आहे ना कमीत कमी? हो, हा बरं आहे. तुम्ही बघा, सप्ताहामध्ये काकडा असतोच. आणि कार्तिक मासामध्ये, चातुर्मासामध्ये हा काकडा प्रामुख्याने वारकऱ्याची काल संध्यापैकी एक संध्या म्हणून ब्राह्म मुहूर्तावर करण्याचा प्रघात आहे, तो परंपरा आहे. साधू संत महात्म्यांनी, ज्येष्ठांनी, श्रेष्ठांनी घालून दिलेली ती परंपरा आहे. आणि मग तुम्ही बघा, हा काकडा प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावामध्ये नाम सप्ताहामध्ये गायला जातो. पहाटे 10 वाजता काकडा सुरू होतो. लोक हसली बुवा, म्हणजे त्यांना काकडा माहित आहे. बरोबर की? काकडा हा ब्राह्म मुहूर्तावर सुरू होतो, म्हणजे रात्रीचा, म्हणजे दिवसाचे 8 प्रहर आणि रात्रीचे 8 प्रहर. बरोबर ना? 8च प्रहर असतात, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4. त्यापैकी उत्तरार्धातला जो शेवटचा प्रहर आहे त्यामध्ये हा काकडा गाण्याची प्रथा आपल्या पूर्वजांनी सुरू केली. जे आपले सृष्टी होते, ज्यांना काहीतरी ज्याची जाण होती. कारण ब्राह्ममुहूर्त जो असतो, पहाटेची वेळ, ही साधका करता फार अनुकूल अशी वेळ आहे. म्हणून तर पहाटे उठाव, नाही का? किती वाजता? 3 वाजता. 3 वाजता. हा, एक आपण अंदाजे टाइम पकडला तर 4ला तर नक्की उठाव. फारच आळशी असेल तर 5. परंतु त्याच्यानंतर उशीर करू नये. सूर्योदयाच्या अगोदर आपण जाग झालं पाहिजे. तो आपल्या सगळ्याच दृष्टीने अनुकूल काळ आहे. असो, हा काकडा गायला जातो. आपल्या महामंत्रानं या काकड्याची सुरुवात होते ना? रामकृष्ण हरी. वचन ऐका कमळापती, आठवलं का? वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी रंकाचे माझी
प्रार्थनाच आहे की नाही. वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझे पाया आहे ना. प्रार्थना ही देवाला प्रार्थना आहे. नंतर तुम्ही संकाधिक संत म्हणविता कृपावंत. नंतर आता तुम्ही आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे करोनी उचित प्रेम घाली प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करुणियास लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाते न धरी उदास माझी पुरवावी आस गरुडाचे पायी ठेवी वेळो वेळा एग एग माझे पंढरीचे आये. हे प्रार्थना आहे बरं. लोक म्हणतात आम्हाला काय प्रार्थना करावं. या प्रार्थना करा. आणि साधू संत हे सांगतात जगी विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड स्मरामणी मग सुखाता येऊने झाले सोय रे त्रिभुवन लक्ष लावा रे चरणी. लक्ष कुठे पाहिजे. कुठे पाहिजे. लक्षाकडे नाही पाहिजे. लक्ष कुठे पाहिजे. लक्ष लावून राहा अंतरी गोविंदी गा. कुठे पाहिजे. लक्ष लावा रे चरणी म्हणे नाम याची जनी मग सुखा काय मग तेव्हा आधी प्रार्थनाच. कुठेही बघा तुम्ही प्रार्थना केल्याशिवाय काही मिळत नाही. कुणाकडे जा. साधा व्यवहार आहे. व्यावहारिक प्रश्न मिटवायचा जरी असला तरी हातापायाच पडावं लागतं बुवा. इथे तर मुक्तीचा प्रश्न आहे. इथे तर हा जो भवबंध आहे नाही का त्याचा विच्छेद करायचा जर असेल तर प्रार्थनेशिवाय काही नाही. तुम्हाला सांगू का भगवंताची जी तुष्टी आहे भगवंत तोष पावतो. भगवंताची प्रसन्नता ही प्रार्थनेनेच होते. आणि एक सांगू का तुम्ही पुराणांचा जर धांडोळा जर घेतला आपल्या काही पौराणिक इतिहास जर पाहिला आपण तर त्याच्यामध्ये आपल्याला अनेक कथा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला श्रवण करायला मिळतील. त्याच्यामध्ये भगवंताने त्या दासाची त्या भक्ताची पात्रता पाहिली नाही. त्याचं क्वालिफिकेशन नाही पाहिलं. इकडे नोकरी मिळवायची जर असेल तर क्वालिफाईड लागतो बरोबर ना. चांगलं उच्च शिक्षित लागतो. तसं देवाकडे गेल्यानंतर कुठली श्रेष्ठता तपासली जाते. फक्त त्या साधकाच्या किंवा त्या भक्ताच्या हृदयातला निर्मळ भाव पवित्र काय न लगे का भावाची कारण
काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबा काही न भावाची कारण काही न भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबाची काही न लगे एका भावाची कारण काही न लगे एका भावाची कारण काही न लगे एका भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची तुका म्हणे आन विठोबा पुरावा आहे की नाही, त्याला काही लागत नाही. एक भावाची कारण, कार्य सफल होण्याकरता कारण नाही, भाव. बरोबर, तो भाव पाहिला जातो. तो आस्तिक आहे की नास्तिक आहे पाहिलं जातं. उदाहरणार्थ गजेंद्राचं उदाहरण आपल्याला परिचित आहे. कुठल्या विद्यापीठाची पदवी होती त्याच्याकडे, अध्यात्म क्षेत्रामध्ये किती त्याचं कार्य होतं, काहीच नाही, शून्य. आपलं प्रापंचिक होतं, संसारामध्ये गुरफटले होतो, लेकरा बाळामध्ये पारमार्थिक गद्य पद्य काहीच नव्हतं. पण असं असतं बघा, एक वेळ अशी येते, ती माझ्या आयुष्यात येणार आहे, तुमच्या येणार आहे, त्याला मृत्यूची वेळ म्हणतात, मरणाची वेळ. त्यावेळेस कोणी आठवत नाही, फक्त ज्याच्या हातात काळ आहे तोच आठवत. त्याला प्रार्थना आपण केली पाहिजे, कारण तो सोडवतो. चक्रपाणी म्हणतात ना, तुला सोडविना कोणी, तुला सोडविना कोणी, तुका सोडविना कोणी, तुका सोडविना कोणी. पाणी वाचविया जुन्या माणसाला प्रमाण दिलं तुकोबाला. कोण सोडवतो? काळानं उडी टाकल्यानंतर कोण सोडवतो? ती यादीच आहे, नको नको मना, त्याच्यामध्ये यादीच दिली आहे सगळ्यांची. हे कोणी सोडवत नाही, तो चक्रपाणी सोडवतो. अंतकाळी मी परदेशी ऐसे जानोनी मानसी मनोनी अरुची केशी चरण तुझा मी आलो. अंतकाळी मी परदेशी ऐसे जानोनी मानसी मनोनी अरुची केशी चरण तुझा मी आलो. का शरण जायचं त्याला? आपण परदेशी आहे.
हे कळायला पाहिजे. एवढं कळायला खूप मोठी गोष्ट आहे. परमार्थात काही हाताला लागलं नाही एवढा जरी बोध कळाला, एखाद्या महाराजाचं एखाद्या महात्म्याचं एवढा उपदेश जरी आपल्याला पचनी पडलं, फार मोठं काम झालं. काय की आपण अंतकाळाच्या वेळेला परदेशी असणार, फार मोठी गोष्ट आहे. मी तर म्हणतो लोकांनी नाही विचारलं तरी चालतं, कोणी आपल्याला पाया नाही पडलं तरी चालतंय, कोणी मान दिला नाही तरी चालते, कोणी खायला नाही दिलं तरी चालते, पण आपण मृत्यू आल्यानंतर आपण एकटे पडणार आहे आणि आपल्या हाकेला ओ देणारा तो परमात्मा आहे, तो परमेश्वर, दुसरं कोणी नाही. म्हणून त्याला प्रार्थना करा, आपलं लक्ष त्याच्या चरणावरती पाहिजे. मग आपल्याला ज्या धावपळी करता आपण आयुष्य खर्च करतो ती आपली धावपळ सार्थकी लागणार. म्हणून प्रार्थना करत, फार काही जमलं नाही तरी चालेल, प्रार्थना, नित्य प्रार्थना करायची. आणि तुम्ही बघा हा प्रार्थनेचा प्रघात आहे. कुठेही जा, तुम्ही मंदिरात गेल्यानंतर हात जोडल्यानंतर प्रार्थना करा. तुम्ही बघा शाळेत सुद्धा गेल्यानंतर काय करायला लागतं, प्रार्थनाच म्हणायला लागतं, बरोबर. प्रार्थना म्हणजे काय, तर त्याला प्रसन्न करण्याकरता लागणारे शब्द त्यांची जुळवाजुळव करायची आणि तेच आपलं आहुती म्हणून, संविधा म्हणून म्हणा किंवा काहीतरी द्यावं लागतंय म्हणून म्हणा, तेवढं गुणगुणायचं, तेवढं म्हणायचं. साधू संत तुम्ही बघा, एवढा श्रेष्ठता आपल्याकडे असताना सुद्धा स्वतः म्हणतात की नाही, पाहे पा ध्वजेचे चिरगोट राया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित. आता कोण म्हणतंय, भगवान श्री ज्ञानदेव महाराजांचा अभंग आहे, तुकोबांचा आहे बघा. पतित 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 मी त्रिवाचा पतित परी आपुलिया सत्ता मज करावे सरता. देवा मी दुर्बळ आहे, सत्ता तुझी आहे, मला सरत करावं. प्रार्थना आहे. आणि म्हणून काकडा म्हटलं का प्रार्थना आहे. तुम्हाला सांगू का, काकडा म्हणा, रोज म्हणा. सकाळी उठलं की पाठ होईल आणि दिंडीत गेलं तर लवकर पाठ होत. निवृत्ती महाराज बरोबर आहे की बरोबर. पण आपली ती साखर झोपेची वेळ असते, रात्रभर मोबाईल पाहून ते मोबाईलवर येणं देऊन दमलेला असतं. सकाळी पार सूर्य डोक्यावर माथ्यावर आला तरी उठत नाही गाडी. आत्ताचा काळच कठीण आहे भाऊ. अशा दुर्धर काळामध्ये तुम्हाला सांगू का, औषध संजीवनी काय असेल तर या प्रार्थनाचे आहे अभंग आहे, हे म्हणत जा. आणि त्यापैकी हे भूपाळी जे प्रकरण आहे हे सगळ्या प्रार्थनाच आहे. म्हणजे आपण आपली जी अवस्था आहे, मला सांगा, आपल्याला संसारात खरं सांगा बरं, खरं सांगा, आपण सगळे संसारी माणसं आहोत, खरं सांगा, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगा, इथे काशी विश्वेश्वर साक्षीला ठेवून सांगा, आपलं बरं चाललंय का? काय वाटतं तुम्हाला? हो की नाही? माझं समजतं ना बोलणं तुम्हाला? झोप वगैरे येत नाही ना? नाही, आता तरी वेळ बदलून घेतली त्याच्यामुळे झोपेचा प्रश्न नाही. बरं, आपल्याला जेवण नंतर आहे. काय विचारलं होतं मी? बरे का? आपण ज्या सांसारिक स्थितीत आहोत तिथे आपल्याला खरं खरं सांगा बरं, अगदी जीवापासून सांगा, बरं वाटतंय का? खरं सांगा. डोक्याला ट्रेस आहे की नाही? सारखी ठणठण आहे की नाही डोक्यामध्ये? परेशान मध्ये आहे की नाही? सारखं काही ना काहीतरी आपली रडारड चालूच. ही थांबवावी अशी वाटत जर असेल, दुसरा पर्याय नाही. मला सांगा, जर टेन्शन आलं तर गुत्त्यावर गेल्यानंतर सॉल्व्ह होईल का? 52 पानाच्या पोथीला बसला पारायणाला, त्यानं सॉल्व्ह होईल का? ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर इथे पारायणाला जर आलं तर
बरं हे नामामृत आहे, ते जर सेवन जर केलं तर भलं होईल आपलं. आणि म्हणून प्रार्थना ही शक्ती आहे, त्या परमात्म्याला अंकित करण्याची एक शक्ती आहे. मग ती सामूहिक असो वैयक्तिक अथवा वैयक्तिक असो, एकांतात असो किंवा लोकांतात असो, प्रार्थना करावी. आणि जी आपली अवस्था आहे त्याच्या पुढे व्यक्त करावी, त्याच्या पुढे पारदर्शक असावं. पण काय आहे, संसारातली दोन माणसं जर भेटली ना, ती स्वतः फसतात आणि दुसऱ्याला फसवतात. तुम्ही बघा, दुसरा भेटला की लबाडी सुरू होते. मला सांगा, मी घरी होतो त्यावेळेस ओरिजिनल होतो, पण इकडे यायचं म्हटल्यानंतर मला नटून थटून यावं लागलं, डुप्लिकेट होऊन. घरी होतो तेव्हा मी माझ्याशी कनेक्टेड होतो. आता इथे आल्यानंतर मला काय करावं लागलं, ऍक्टिंग करावं लागली. हे असं शर्ट घालावं लागला, हे धोतर घालावं लागलं. बरं त्याच्यावर भागलं नाही, आता हे फेटा बांधावा लागला. आता चुकून मी पांढरा घातला, दुसरा असता तर दुसरा घालावं लागला असता. बरं त्याच्यावर भागत नाही, हे बांधावं लागलं. बरं सगळ्यांच्या कलानं घ्यावं लागतं, एकट्याचं काही चालत नाही. बरं आपलं एकट्याचं घोडं दामटावतं, लोक म्हणते परत आवलाद आणायची नाही. हे कलेचा नव्हे हा खेळ, एकट्याचं नाही. बरं एकट्याचा जरा तांडा जरा तुम्हाला बरं वाटेल का सांगा. निवृत्ती महाराज, तुम्ही पांडुरंग महाराजांना तुम्हाला म्हणत होतो लय शहाण आहे, ती दीड शहाण आहे, आणि दरवर्षी त्याचाच थोबाड पाहावा लागतो, बदलून टाक. आता मी अनेक वर्षापासून येतो, मला हे ठिकाण फार आवडतं. आणि सरपंच साहेबाचं प्रेम आहे, तुमच्या तरुण मंडळींचं खूप प्रेम आहे. नाहीतर आता जास्तीत जास्त हॅट्रिक होते, त्याच्या पुढे महाराज ठेवले जात नाही. परंतु मी अनेक वर्षापासून इथे येतो, कारण तुमचं प्रेम आहे. आणि मला असं वाटतं, बरं तुम्ही आलात वेगळ्या अपेक्षेने, पण इथे ही नारदाची गादी कोणाची आहे? नारदाची. आणि नारदाचं काम काय का असतं? आग लावणं. आग लावणं तर काम आहे ना व्यासपीठाचं. माझे भक्त तिजे ते नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे, नारदानी उभा तेथे. ही नारदाची गादी आहे, याचं काम काय? कळा लावणं. मी आपलं कळ्या लावण्याचं काम करतो, आणि ते जर नाही केलं तर मग नारद महर्षी मला ते विना डोक्यात टाकायचे नाही. माझी भेट झाली कधी तर, म्हणजे इथे येऊन जर लबाडी केली तर लोकांना अपेक्षा वेगळ्या आहे. इथे आपण प्रामाणिक असलं पाहिजे. मला सांगा, मलाही आपण आपल्या जो मार्ग सांगतोय त्या वाटेतलं मी पण आहे ना. मी फार शहाणा आहे का? थोडासा सिनियरिटीचा फरक असेल, पण मी तुमच्यातलाच आहे. म्हणून प्रश्न माझा होता, संसारात फार कटकटे असतात, मग त्यातून जरा आपल्याला विश्रांती भेटावी. आणि म्हणून देवापुढे जात जा, प्रार्थना करत जा. तुकोबारायांच्या जीवनाचे जर आपण विभाग केले तर हा अभंग आहे ना, साधक दशेतला आहे. आणि याच्यातला पहिला शब्द आहे काम. कारण महाराजांच्या नंतरचे जे अभंग बरेच आहे ते सिद्ध अवस्थेतले. काम नाही, काम नाही, झालो पाहिजे काम क्रोध बंदी खाणी, लोभ निमाले ठाई, आईची अवघी आनंदाची. काम क्रोध बंदी खाणी, तुका म्हणे दिले हे नंतरचे. पण त्याच्या अगोदर आहे ना, महाराज म्हणतात हा जो काम आहे हा सगळ्यांना त्रास देतो. काम या शब्दाचा अर्थ काय होतो? काम, इच्छा. काम म्हणजे काय? इच्छा. इच्छा. साधा शब्द आहे. काम म्हणजे इच्छा. आपल्या चित्ताचं वाटोळ झालंय. आपल्या चित्तामध्ये संसार का बसला? कारण आपला काम म्हणजे आपल्या इच्छा पूर्णच होत नाही. बरं, आपल्या इच्छेची लिस्ट आहे किती मोठी आहे?
मग काय काय इच्छा आहे आपल्या? बरं जाऊ दे. तुम्ही घरी गेल्यानंतर एक कागद घ्या उद्या सकाळी आणि कागदावर लिहा काय काय इच्छा आहे. तर भली मोठी यादी होईल. मला सांगा, मृत्यू येण्याच्या आत ह्या पूर्ण होतील का? नाही. काहीतरी शिल्लक राहणारच. कामाजी कोतवाल याने नागविल बहुतांची. कामाजी कोतवाल याने नागविल बहुतांची. हरिहराची अब्रू घेतली भय नाही त्याची. हरिहराची अब्रू घेतली भय नाही त्याची. यमजागी दुर्वास नाडिले महामारुती. आता बहुतासी म्हटल्यानंतर अनेकांची मोठी यादी आहे. काम लोक म्हणजे वेगळा अर्थ विपरीत अर्थ घेतात. वासना याद तो फारच सामान्य फारच खालचा अर्थ आहे. पण काम या शब्दाचा अर्थ होतो इच्छा. उपनिषदामध्ये 3 काम सांगितले. पहिला काम आहे पुत्र. कुठला? तुम्हाला सांगू, सगळ्यात जास्त पीडा भयानक काम आहे हा पुत्र. पुत्र जर नसेल तर कसं होतं? निपुत्रिक जर असेल तर कसं होतं? तुम्ही बघा, मुलीला सुद्धा लग्न करण्याची इच्छा ही फार लहानपणापासूनच निर्माण होत असते. ते खेळामध्येच लोक विचारतात तुला कसा नवरा पाहिजे. म्हणजे तिला संततीबद्दल फार बालपणापासून मोह असतो. म्हणजे तिला तिच्या जीवनाचं सार्थक आई झाल्याशिवाय होतच नाही. आणि सगळा जीव कुठे असतो? मुलात. बरं, ते पोरग पुढे जाऊन चांगलं निघालं तर ठीक आहे. ते जर वाह्यात जर निघालं तर वैताग शिन डोक्याला. आणि माझ्याकडे आया येतात बऱ्याच. ते म्हणतात महाराज तुमचे लोक ऐकतात, आमच्या स्वतः पोट्ट्याला काहीतरी समजून सांगा. काय सांगावं? सांभाळत नाही, ऐकत नाही. लग्न नव्हतं तोपर्यंत माझ्या हातचं सोडून कोणाच्या हातचं खात नव्हतं. ती 6वी आली, ती अवदसा घरात घुसली, सत्यानाश झाला. विचारा तुम्ही आयांना, इथे आया आहेत कसं काय ऐकतात? पोरं ऐकतात का? ज्या पोरा करता आपला जगण्याचा संकल्प होता तो धुळीस मिळाला की नाही? पुत्र हा फार मोठा प्रचंड काम आहे. आमच्या परमगुरूंकडे एक बाई आली होती. महाराजांना माहित आहे, ते आमचे जावई आहेत ते रवींद्र महाराज. ब्रह्मभूत सद्गुरू श्री आणा बाबा, तुम्ही नाव ऐकलेलं असेल त्यांचं. या परिसरातून पायी बऱ्याच वेळेस ते गेले. मी इथे येतोय त्याला काहीतरी पुरावा असला पाहिजे, कारण इथे बाबा राहून गेले असावे असे मला आतून वाटत, म्हणजे नेहमी वाटत आलंय. म्हणून तर मी इथे येऊन राहिलो होतो. बरं, त्याला काही दुसरं कारण नाही. आमच्या बाबांकडे स्त्री यायची आणि ती म्हणायची महाराज पोरग पाहिजे. बाबा म्हणायचे काय करायचे पोराचं? ती म्हणायची बाबा मी मेल्यावर मला कोण पाणी पाहिजे? काय म्हणायची? पाणी पाजायला तर पाहिजे. त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं, बाई मला सांग, त्यानं पाणी जर तुला पाजलं तर तू ते पाहायला राहशील का? ती म्हटली नाही. पाणी कधी पाजतात? तुमच्याकडं कधी पाजतात? आपल्याला दिसतं का ते? ते म्हटले मेल्यानंतर तो पाजेल का नाही माहित आहे आपल्याला काय कळत? आपला जीव इथून निघाला की ब्रह्मांडात कुठे भरकटतो आपण, आपल्या कर्मानुसार कुठे गती होते माहित नाही. तुला काय प्यायचं ते पाणी आत्ताच पिऊन घे. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा ती बाई बाबांकडे आली नाही का? कारण तिथलं काम गेलं. कारण मुलगा हा काम आहे, सगळ्यात मोठं काम आहे. जात नाही बुवा तो.
आणि त्याच्याकरता लोक नवसं करतात. आणि झाल्यानंतर पुन्हा वैतागुण आमच्याकडेच येतात. तुम्हीच काहीतरी समजून सांगा. मला सांगा, म्हातारे खोडीचे का पोरं खोडीचे? खोड कोणाकडे? नेमकं प्रॉब्लेम कोणाचा आहे? मी तर म्हणतो आता त्याचं 2चे 4 झाले ना, कशाला त्याच्यात नाक खुपसावं त्याच्या संसारात? जगू द्यावं की ना मस्त त्याला. पण आपल्याला सत्ता गाजवायची असते. आपल्याला वाटतं आपल्याच दावणीला मारावं याला. अरे त्याचा संसार आहे, सोडून द्यायचं. म्हणून नाक जर खुपसलं काय होईल? पीडच होईल. आणि असं खूप त्रास होतो. तुमचं बरं आहे, पण अनेक मी वयोवृद्ध माणसं पाहतो, भेटतात ती माझे खूप मित्र आहेत. मी तरुणांशी मैत्री कमी करतो, पण म्हातारे माणसं जे गांजलेले आहेत ना, ते आपले पक्के सोबती आहे. कारण ते असे ते चरक राहतो ना, चरक, त्याच्यामध्ये जो ऊस निघतो ना शेवटच्या स्टेपला, चिपाडा, तसे झालेले असतात, रसहीन. त्यांना तुम्ही भेटा, आणि असे भेटतात आपल्याला. आणि साधू संतांनी त्याला चांगलं म्हटले नाही. म्हटलं की वयाच्या विचारे प्रबोध जानाही, समान तो देही बालकाच्या. वय वाढलं पण आपला विवेक वाढला नाही, काय उपयोग आहे? त्या जगण्याला काहीतरी पुरुषार्थ प्रधानता आहे. म्हणून संसारामध्ये सगळ्यात मोठं काम आहे पोरग. दुसरा काम सांगितलं जाया. जाया म्हणजे काय? बायडी. बायडी बायडी कळते ना तुम्हाला? मंडळी. मंडळी सगळ्यात मोठं काम. हा जात नाही महाराज. मोठमोठ्यांची यादी बघा तुम्ही, तपस्व्यांची बघा, मनस्व्यांची बघा. त्यांना सुद्धा स्त्रीत्वाबद्दल त्यांना सुद्धा आकर्षण निर्माण झालं आहे की नाही? स्त्री हा सगळ्यात मोठं काम आहे, तो पण जात नाही. आणि तिसरा काम सांगितलं वित्त. वित्त म्हणजे काय? संपत्ती. मणिरामजी महाराज, पैसा, मग ती कुठली असो, स्थावर असो अथवा जंगम असो. कारण काही दिसते, काही दिसत नाही, गुप्त असते. असते की नाही? सगळेच पैसे दिसतात का? काही गुपचूपणे असतात की नाही अकाउंटला सेव्ह केलेले. बरं, काही पैशाच्या म्हणजे आर्थिक स्वरूपामध्ये असतात. काही जी आपली जी स्थावर जंगम प्रॉपर्टी म्हणतो, म्हणजे जमीन वगैरे, किंवा आपण इस्टेटमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करतो की नाही, रिअल इस्टेट म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये आता ती काय दिसते का? नाही दिसत. बाकीची दिसते. म्हणजे अशी जी वित्त आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा, सगळ्या लोकांची हानी त्याच्यामुळे होते. बरं, कोणाला पैसा नकोय? महाराज सुद्धा इथे येतो, कशाच्या अपेक्षेने येतो? कमीत कमी नाही तर कमीत कमी पेट्रोल पुरते का होय ना. तुमच्याकडे तर मी त्याची अपेक्षा करीत नाही. बरोबर आहे की नाही? पण कधी म्हटलं तुम्हाला? कारण काही मागणे हे अमानुचे. आमचे जे वडील आहे, वडिलांची रीत जाणत असो. बरं, आता ज्याची सेवा करतोय त्याच्याकडे काही कमी पडत नाही. हा आमचा 30 वर्षांचा अनुभव आहे. सगळं तो मनोरथांची सिद्धी करणार आहे. त्याच्याला तोंड वाचवायचं. बरं, मी आता पहिल्यांदाच आलो असतो आणि पहिल्यांदाच आपला काहीतरी व्यवहार झाला असता, मला सांगा, मी अनेक वर्षापासून येतो, परत आलो असतो का तुमच्या? तुम्ही लई काट मारले असते. लाल फुली म्हणतात ना त्याला, रेड साईड. पण हे काय? कारण कथा विक्रय न करावा, हे विकण्याचं ठिकाण आहे. कथा विकू नये महाराज. कथा ही आई आहे माझी, हरिकथा माऊली ही त्रिवेणी आहे. कथा त्रिवेणी संगम, हा संगम आहे. इथे स्नान घडलं पाहिजे.
बरं तुमच्या चित्ताची रंजवणूक आणि रेमट कहाण्या सांगण्याकरता मी थोडीच आलोय इथे. मी साधू संतांचा निरोप तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आणि त्यांच्या ज्या काही परंपरा आहे, त्यांना जे क्लेश झालेत किंवा ज्यांना ज्या अडचणी आल्या साधनामध्ये, त्याची एक स्थिती वर्णन करणारं काहीतरी तुम्हाला उपदेश बोध करावा एवढा मोठा माझा अधिकार नाही, तेवढा मोठा महात्मा नाही. पण आपल्या सगळ्यांची जी मनस्थिती आहे ती जाणून काहीतरी आपली एक अनुकूल एक संवाद घडावा या हेतुप्रित्यर्थ मी बोलतोय. बरं आलं का लक्षात? मला सांगा, वित्त हा सुद्धा फार मोठं काम आहे, पण हा सुद्धा काम बऱ्याच जणांचं पूर्ण झालेलं नाही. त्याच्यामध्ये मोठमोठ्यांची यादी आहे. आणि या काळामध्ये आपण जर पाहिलं तर सगळ्यांना हवं काय? तुम्हाला सांगू, जीवाचा जीवलग भेटणं फार मुश्किल आहे महाराज. ज्यांना आपण आपली म्हणतो ना, तीच माणसं कच खातं सोडून जातात. हा माझा अनुभव आहे. ज्याच्यावर आपण जीव ओवाळून टाकावा ती माणसं सोबत करत नाही महाराज, सोडून जातात, पळपुटी असतात. आपण त्यांना आपलं हृदय उघडं करून त्यांच्याकडे देतो, पण ती माणसं आपल्या केसानं गळा कापतात. हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मी आपण कोणाच्या नादी लागत नाही. एकला चलो रे. नाही तर तुम्ही माझी चौकशी करा, माझी हिस्ट्री चेक करू शकतो. आपण कोणाच्या भानगडीतच नाही, कारण हा गडी भानावर आहे पूर्णपणे. आणि ती सद्गुरूंची कृपा आहे काहीतरी, म्हणून आपलं बरं चाललंय. नाहीतर फार वाताहत झाली असते. या अविद्या निद्रेमध्ये जाग करणारा कोणीतरी सत्पुरुष भेटलं हे फार मोठं भाग्य आहे आमचं. आणि तो तसा मार्गदर्शक भेटला नाही तर वाया जातं आयुष्य. कारण माणसाचा जन्म परत परत नाही गड्या, पुन्हा मिळणार आहे का माणसाचं शरीर? मागुता हा जन्म पावसी, मागुता जन्म पावसी, हे दोन घडे साया, हे दोन घडे साया, सुख दुःख जानाचे, आनंद होते जाणून चौऱ्याऐंशी तुझे फेरा, चौऱ्याऐंशी तुझे फेरा, 84 तुझे फेरा, 84 तुझे पुनरपी जननम पुनरपी मरणम, हा जो फेरा आहे हा अटळ आहे. मग आता काहीतरी तजवीज केली पाहिजे, काहीतरी शोधलं पाहिजे, कोणाच्या तरी आश्रयाला गेलं पाहिजे, कोणाला तरी सरेंडर शरणागत झालं पाहिजे. आणि शहाण्याकडे जा, बावटाकडे जाऊ नका. नाहीतर आता सत्पुरुष ओळखणं फार कठीण आहे. ती दृष्टी कमवा, शास्त्राचा अभ्यास करा. शास्त्रामध्ये व्यवस्थित अगदी डिटेल सांगितलेलं आहे. याच्या त्याच्या भाकड कथा ऐकण्यापेक्षा, मोबाईलवर टाइमपास करण्यापेक्षा ज्ञानेश्वरी जवळ करा, हरिपाठ जवळ घ्या, गाथा जवळ घ्या, भागवत जवळ घ्या. आपलं कल्याण होईल. त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे, सगळं सार आहे त्याच्यामध्ये. कारण एक एक योनी कोटी कोटी फेरा. तुम्ही या झाडांकडे बघा, या दगडांकडे बघा. ही माणसं होती पहिले. आता तरी कीर्तनाला येतं झाडाचं आयुष्य, ते वडाचं झाड आहे, हालतं येतं किती वर्ष राहील एका जागेवर? माणूस होतं पहिलं. आमचे गुरुजी फार छान सांगतात. ते म्हणतात लोकांना आहे ना, भोजन ते भक्ती, खायला मिळालं की लोकांना वाटतं फार परमार्थ जोरात झाला. आणि त्यातल्या त्यात त्या पंक्ती मी पाहतो ना, त्याच्यामध्ये आता तर ते पत्रावळी आली, प्लास्टिक. पूर्वी त्या हे पानं असायची ना झाडाची, त्याची पत्रावळी, आता प्लास्टिक आलंय. ते वेस्टेज म्हणजे फेकलेल्या त्या कचऱ्यापासून ते तयार केलं जातं. त्याचा वास येतो, त्याच्यामध्ये ते गरम आणणं. बरं पंक्तीमध्ये मीठ पण वाढलं जातं. हे पण मला आश्चर्य वाटतं. बरं लोकांना
कमी तिखट जर झालं तर लोक म्हणतात आचारी धडा चढाय सगळं ते पाप आचार्याच्या माथ्यावर. पण लोकांना झटका पाहिजे, लाल तिखट असं चमचमीत खायला पाहिजे. आता फास्ट फूडचा जमाना आहे. आमचे गुरुजी म्हणतात हे जिभेचे चोचले पुरवण्यात आयुष्य वाया घालवू नये, नाही का. आधीच काय आपल्याकडे कमी गरमी आहे का, अगोदर गरम होतं, पार केस ओले होतात, पार गालावर असे घामाचे थर्स असतात, घुसघुस करतो तरी म्हणतो येऊ दे ठ्याचा. आमचे बाबा म्हणतात की फार लाल तिखट खावं वाटतं ना चांगलं, मग त्याला हिमालयात तिकडे खुरट्या झाडाचा जन्म होईल. तिकडं कुठं, उत्तराखंड. मग तिकडं बघा तुम्ही, गरम नाही काय नाही, सगळं गार, बर्फाचा पाऊसच. मग काय करू होशील तिकडे. आमचे गुरुजी म्हणतात जे बीचवर फिरायला जातात ना, तुम्ही बघा ते बीचवर छोटे छोटे खेकडे असतात ना, हे पूर्वी लोक फिरायला आलेले, मेल्यानंतर खेकडे झालेले. प्रमाण आहे बरं, मी माझ्या पदार्थ काही सांगत नाही, पुरावे याला. तुम्ही उपनिषदामध्ये अनेक कथा येतात, वाचा त्याच्यावर. मग आपली अधोगती व्हावी हा भाव चांगला नाही. काहीतरी पदरात पडलं पाहिजे. बरं मला सांगा, आपल्याला समजा वित्त हा काम आहे, किती पैसे आल्यानंतर संतुष्ट होणार आहे. आता उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये सगळ्यात श्रीमंताची यादीमध्ये कोणाचा नंबर लागतो, रावणाचा, अंबानी किंवा टाटा घ्या. मला सांगा त्यांचं पर सेकंड इन्कम किती असेल, कोट्यावधी रुपयामध्ये असेल. मला सांगा थांबलंय का त्यांचं अपेक्षा, त्यांची हाव संपली आहे का. बरं आता मला सांगा धीरूभाई होते, काय घेऊन गेले सोबत, मग आपण किती हाव करणार आहे. ती हाव चांगली नाही. असं गरजेपुरतं. आणि माझा अनुभव आहे, आमचे बाबा सुद्धा म्हणायचे विष्णू सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय जेवत नाही बुवा, मग कशाला हाडाहाड करायची. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, मग आपल्याला मोकळेल का. बस सगळ्यांची चिंता वाहणारा तो परमात्मा, कशाला टेन्शन घ्यायचं आपलं, कशातच अडकायचं नाही. तुम्हाला सांगतो फ्री माइंड असलं पाहिजे, मोकळं. आणि हेच त्या परमेश्वर रूपी यज्ञामध्ये घातलेलं ती आहुती आहे. तैसे मनाचे मोकळे. माऊलींनी 4थ्या अध्यायामध्ये फार वर्णन केलंय, वेगवेगळे यज्ञ सांगितले ना, त्यापैकी हा जो ज्ञान यज्ञ आहे, त्या ज्ञान यज्ञामध्ये हा मनाचा मोकळेपणा, म्हणजे कुठेही बांधिलकी नाही. हे सरपण जर घातलं, ही समिधा जर घातली तर तो यज्ञ सफल होतो. आपला भाव वाटतोय का, मोकळं व्हा, वेगळं निघा. तरी झडझडो आणि पहिला आणि सांगते तुम्हा वेगळे निघा, वेगळं निघा. आणि वेगळं निघून बघा, मग मजा आहे. फार आनंद आहे महाराज. त्यांच्यात गुंतून जर पाहिलं ना, मग काय कळत नाही. असून नसल्यासारखं, संसारी असावे असोनी नसावे, असून नसल्यासारखं, ही फार मोठी अवस्था आहे. आणि जर आपला जर हे होत नसेल तर आपलं काम बाकी आहे. आणि मग जे चित्त परमार्थाला पोषक आहे, चित्त म्हणजे आपल्या आतमध्ये चित्त नावाचा एक अवयव आहे. तुमच्याकडे आहे ना चित्त, इथं आहे का, गेलं कुठे, तिकडे गेलं नाही मासवाड्याकडे, 9 वाजता जाऊ दे, ते 25 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. मला सांगा चित्त नावाचा आपल्या आतमध्ये अवयव आहे ना. मला सांगा काय त्या चित्तामध्ये भरलेलं आपल्या. पहिले तर स्टोअर केलेले संस्कार आहेतच, म्हणजे संचित कर्माचे आपले जे संस्कार ते आहेतच, त्याच्यावर तर आपला हा गाडा चाललाय. मग इच्छा नसताना त्या संस्कारावर आपलं हे चालू आहे वर्तमान, बरोबर की नाही. मला सांगा बरं, आता आपल्याला वर्तमानात काहीतरी प्रक्रिया करता येईल, काहीतरी आपल्याला आयडिया शोधून काहीतरी त्याच्यावर उपाय शोधता येईल, पण आपण ते शोधतोय का. आपण वाचण्याकरता काहीतरी केला पाहिजे ना, प्रयत्न करतोय का.
उलट आपण गुरफटतोय त्याच्यामध्ये. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येवनी गोपाल राहे तेथे, येवनी गोपाल राहे तेथे, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. येवनी गोपाल राहे तेथे, येवनी गोपाल राहे तेथे, तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, तुका म्हणे चित्त निर्मळ करावं लागतं. इथे निर्मळ जागा आहे की नाही, इथे घाण असती, कचरा असते, आपलं बसायला कसं वाटलं असतं. निर्मळ असल्यावर बसायला वाटतं की नाही. आपल्याला जर बसायला निर्मळ जागा लागते खरं सांगा तर तो या ब्रह्मांडाचा नायक आहे, अधिपती आहे, चराचराला अधिष्ठान असणारा तो भगवंत, त्याला किती निर्मळता पाहिजे, स्वच्छता तर पाहिजे की नाही. बरं, त्याचं राहण्याचं लोकेशन आहे, तो 2 ठिकाणी राहतो. एक प्रतिबिंब रूपाने चित्तात राहतो आणि बिंब रूपाने हृदयात राहतो. हे 2 ठिकाणे त्याचे राहण्याचे, शोधण्याचे. तुम्हाला शोधायचं जर असेल त्याला कुठे शोधता येईल? एक तर चित्त नावाचा अवयव आहे, तिथे शोधा. नाहीतर त्याच्याही पलीकडे, कारण शरीर आहे आपल्याला, 3 शरीर आहे. किती शरीर आहे? 3. माझ्या पदरचं नाही, हे जे आहे हे स्थूल शरीर आहे. स्थूल सूक्ष्म. आता याला वरून काहीतरी थोडंसं आवरण घातलं म्हणून बरं आहे, वरी चर्म घातले, पण आतमध्ये सगळी घाणच आहे. बरं, हा 3 MM पापुद्र आहे, याला सोलून जर काढलं तर काय आतमध्ये? आणि लोक यालाच नटवतात बो, याचे सगळे कोड कौतुक करतात. हा नाशिवंत मळमुद्राचा बांधा, हा देव नाशिवंत मळमुद्राचा बांधा, कर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा, हरी चर्म घातले गुण कीटकांचा सांधा, दुर्गंधीने अमंगळीचा बांधा, हे गर्व दुर्गंधी अमंगलीचा बांधा, हरी आला शरण जाई गोविंदा, हरी हरी जय गोविंदा. हरी येथे मदलाचा स्वयं रे बाळा, हरी येथे मदलाचा स्वयं रे बाळा. ज्ञानदेवांचा अभंग आहे, ज्ञानदेवांची गाथा माहित आहे ना, ज्ञानदेवांची सुद्धा गाथा आहे. बरं, ऐकले वाचले का? तिचा फार प्रचार प्रसारण आहे. ज्ञानदेवांच्या साहित्याला लोक हातच लावत नाही. ठराविक जास्तीत जास्त 2च ग्रंथांना लोक टच करतात. एक आहे हरिपाठ आणि एक आहे ज्ञानेश्वरी. अनुभवामृत, 65 आणि गाथा इकडे कोणी जातच नाही. शहाणी माणसं. माऊलींच्या गाथ्यातला अभंग आहे. मदालस नावाचं जे प्रकरण आहे, सर्वोत्कृष्ट आई कशी असते त्याचं हे उदाहरण आहे. ती मुलाला पाळण्यात घातल्यानंतर झोपी लावताना जे अंगाई म्हणतो ना आपण, ही अंगाई गायलेली आहे. काय?
हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले, हे वरी हे चामडं घातलंय, पण आतमध्ये सगळे कृमी आणि कीटक, रव रव दुर्गंधी. मला सांगा सगळी घाण आहे, आणि काय कौतुक करावं याचं? मला सांगा, सकाळी उठल्यानंतर काय करावं लागते आपल्याला? पहिलं स्वच्छ करावं लागतं की नाही याला? सकाळी उठल्यानंतर काय काम आहे? नाही स्वच्छ केलं तर याला काय होईल? समजा नाही ब्रश केला 8 दिवस, काय होईल? नाही याला आंघोळ घातली, काय होईल? नाही याला चांगले कपडे घातले, काय होईल? नाही सौंदर्य प्रसाधनाचा वापर केला तर काय होईल? कारण हे क्षणोक्षणाला नासणार शरीर, दुर्गंधी आहे याच्यामध्ये. शरीर दुर्गंधीचे थार नाही, अपवित्र शरीर आहे, ही अपवित्र गोष्ट आहे. म्हणजे या स्थूलाच्याही पलीकडे सूक्ष्म शरीर आहे, त्याला लिंग शरीर म्हणतो आपण. त्याच्यामध्ये त्याला मन म्हणतो, काही लोक अंतकरण म्हणतात, वेगवेगळ्या व्याख्या आहे, वेगवेगळ्या अभ्यासून असा. पण चित्त आहे महाराज, आणि ते चित्त हे आपल्याला उपकार करतं आपल्यावर. तुम्हाला सांगू का, चित्तामध्ये जे संस्कार आहेत आणि ते स्टोर आहे बरं. तुम्ही म्हणाल कसं आहे? जसं तुमच्याकडे मोबाईल आहे की नाही? आहे की नाही? सगळ्यांकडे मोबाईल. तुमच्याकडे मोबाईल आहे की नाही? त्या मोबाईलमध्ये तुम्हाला सांगतो मेमरी असते, मेमरी. आता त्या कसं स्मार्टफोन कुठल्या मॉडेल, त्याच्यावर कुठल्या कंपनीचं, त्याच्यावर ते डिपेंड आहे. पण मला सांगा, त्याच्यामध्ये सेव्ह होतो का नाही डेटा? बरं, तो तुम्ही जर आपल्या जीमेल अकाउंटला जर तो अपलोड केला जर असेल, तर तुम्ही मोबाईल जरी बदला तरी तो परत रिस्टोर होऊन परत आपल्याला नेक्स्ट व्हर्जनमध्ये अपलोड करता येतो का नाही? जातो का तो डेटा? इरेज होतो का? करण्याचा प्रयत्न जरी केला तरी. तसं आपले जे संस्कार आहे, आपल्या ज्या क्रिया आहेत, त्या स्टोर होत आहेत. आता मी जे बोललोय, मी जर आता इथे येऊन पवित्र नाही बोललो, मी काहीतरी बोललो, तर चांगली आणि वाईट असली कुठलीही क्रिया आहे ती स्टोर होणार आहे. बरं, त्याला फल येणार आहे, फक्त त्याला टायमिंग म्हणजे वेळ हे प्रमाण आहे. म्हणजे या जन्मात नाही आलं तर पुढच्या जन्मात येणारच आहे. बरं, आपण केलेल्या कर्माचा, आपण केलेल्या क्रियेचा हिशोब होतो. कारण आपल्याला मेल्यानंतर न्यायला येतात. कोण येतात? यम येत नाही, यमदूत येतो. यमदूत म्हणजे राजा येतो. का झालं पाहिजे? स्वतः येईल. फार VIP जर असला महात्मा, त्याच्या शरीराचं उत्थान करायचं जर असेल तर मग यम येतो, यमराज. नाहीतर मग त्याचे शिपाईच येतात, दूत. बरं, ते आले तर ते काय करतात? मारिती तोडीती झडीती निष्ठुर, मारिती झडीती निष्ठुर, यमाचे गिंतर बहुसार, यमाचे गिंतर बहुसार, यमाचे गिंतर बहुसार, यमाचे गिंतर बहुसार. आता महाराजांनी प्रमाण दिलंय, बरोबर की नाही? फार सुंदर प्रमाण आहे. आपल्याला काय जाण्याची इच्छा नसते, मग ते काय करतात? मारतात, मारिती झोडीती. मला निवृत्ती महाराज, मी बरेच वर्षापासून अभ्यास करतो एवढ्याच प्रमाणाचा बरं का. मला अजून या 3 गोष्टीच कळल्या नाही. म्हणजे मारणं कसं असतं, झोडणं कसं असतं, तोडणं कसं असतं. माझे एक मित्र आहे, ते ग्रामीणला इन्चार्ज आहे. ते म्हणतात, आमच्याकडे जर वटणीवर आणायचं जर असेल ना, आमच्याकडे 3rd डिग्री लावली जाते पोलीस विभागामध्ये. तर ते पोलीस काय करतात? आरोपीला त्याचा गुन्हा जर सिद्ध करायचा जर असेल तर काय करावं लागतं? ते अगोदर मारतात. मारणं वेगळं असतं, पण मारून जर ऐकलं तर मग झोडणं. माहिती आहे तुम्हाला? मग झोडणं म्हणजे मग कुठल्या अवयवाचा विचार केला जात नाही. मग हात मोडतो की तोंडाला लागतं का डोक्याला लागतं, मग पाहिलं जात नाही. आणि तोडणं
ते गिधाडं तुम्ही बघा, एखाद्या प्राण्याचं शरीर जर म्हणजे एखादा प्राणी मेला जर असेल तर असे लचके तोडतात माहित नाही, तशी ही तोडतात कोण? आणि हे बहुसाल त्यांचा जो दबदबा आहे हा अनंत काळापासून चालू आहे. मग मला सांगा, पुढे गेल्यानंतर ते काय लगेच आपल्याला लगेच तिथून पाठवलं जात नाही. आपल्याला स्टेशन लागतं, आपली सभा भरली जाते, त्याला निर्णयपूर्वीची सभा म्हणतात नाही का. यमाच्या दरबारात काय भरली जाते, तिथे आपला जो अकाउंटंट आहे चित्रगुप्त नावाचा, त्याच्याकडे सगळा लेखाजोखा आहे, सगळं स्पीड आहे, याच्यामध्ये सगळं स्टोअर आहे. तुम्ही म्हणाल कुठे स्टोअर आहे, इथलं कुठं मेमरी कार्ड आहे. तुमच्या ह्या मध्ये असे गोल गोल असं शंकूसारखे बघा असे पॉइंट आहे 2, याला चित्रलेखा म्हणतात. बरोबर, पुण्य करण्याकरता आहे. म्हणजे उजवी वाम भाग आपल्याला माहिती आहे ना, हा डावा आणि उजवा. उजवा हात हा शुभ कार्याकरता आणि डावा हात म्हणजे हा खाण्याचा हात आहे आणि हा धुण्याचा हात आहे. आता तरी लोक ह्या हाताने बरेच कामं करतात. 2 चित्रलेखा आहे, एक शुभ कार्य आणि एक अशुभ कार्य. म्हणजे पाप आणि पुण्याचा हिशोब आहे तो चित्रगुप्त या चित्रलेखाच्या द्वारे सगळं पाहता. आपल्यापेक्षा फार ॲडव्हान्स आहे, आपण लय गुरमीत आहे. आपल्याला वाटतं माझ्याकडे 3 लाखाचा फोन आहे. शहाणा होऊ नको, हे आता आलंय, माणसानं घडवलंय. या माणसावर कंट्रोल करणारं सिस्टम तिकडे अपलोड आहे नाही का. आपल्याला वाटतं आपणच फार शहाणे, आपल्याला वाटतं आपलाच कायदा. आपण काहीच नाही महाराज, आपण बिंदू मात्र सुद्धा नाही. या ब्रह्मांडाचा, या गॅलेक्सीचा, या सोलर सिस्टमचा विचार जर केला तर आपली काहीच लायकी नाही, म्हणजे माझी सुद्धा नाही. मी म्हटलं लय मोठा महाराज, कोण खातं त्याला. मी म्हटलं माझे लय सोशल मीडियावरती फॉलोअर आहेत, काय जाळायचे फॉलोअर त्याला, कोण विचारत नाही महाराज. आणि हे आता कळत नाही, कळू येईल अंतकाळ. अंतकाळाच्या वेळेला विठ्ठलाशिवाय कोणीही वाचू शकत नाही आपल्याला. एकच पर्याय विठोबा. आणि म्हणून ते या निधान विठ्ठलाला शोधण्याकरता माझ्यासारखेच धडपडतात असं नाही. तो हा विठोबा निधान, जे आहेत म्हणजे सृष्टीचा करता तो सुद्धा डोळे मिटून ध्यान करतो. कोणाचं? या निधान असणारा विठ्ठलाच. आपलं भाग्य आहे महाराष्ट्राचं. तुम्हाला सांगतो, विठ्ठलासारखं दैवत या 3 लोकात नाही. म्हणजे 14 भुवनात तुम्हाला शोधून सापडणार नाही का. ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. कुठेच नाही. आपण फार आम्ही दैवाचे दैववान आहोत आपण. पण आपलं दैव फळलं पाहिजे नाही का. करंटे म्हणून मेलो नाही पाहिजे. आपलं दैव उदयाला आलंय पण तरी आपल्याला विठोबाची आवड नाही. मग करंटे कपाळ ज्याचे नाम देवाचे काय करतात. करंट मरू नये बुवा.
नाही का, या चित्तामध्ये जो चित्त नावाचा अवयव आहे त्याच्यामध्ये त्या विठोबाला थोडीशी जागा द्यावी. संसारात देतो की नाही? किती जणांना बसवलंय त्या चित्तामध्ये? काय काय आठवणी ते आपला भूतकाळ विसरत न गेलं. काळाच्या उदरामध्ये मढे उकरून काढायची सवय. साधू संत असे नव्हते भाऊ, गेलं ते गेलं. आता आपल्याला काय पर्याय शोधता येईल त्याचा विचार केला पाहिजे. काय गबाळाच्या नादाला लागायचं, अनेक नका पडू, कबाळाचे भरी उघडं पाडणारे जमत आहे, कशाला नादी लागायचं. ब्राह्मणाचे पोर एक खेळाची व्याले, समाधी झाले, 12 वर्षे लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागाची पळून गेले रे, पळून गेले रे, नागाची पळून गेले रे, पळून गेले रे. शुकाधिक दादुले झाले भाट याचे. त्यांनी सुद्धा त्याचीच प्रशंसा केली. शुकाधिकांचं प्रमाण दिलं शुकमुनी. यम प्रवर्जंत म्हणू अपेत पेत कृत्यम. नाही का, त्यांनी तर जंगलाचा रस्ता आपल्याला नाही सुटणार. मला माहित आहे ते मेलेल्यानं सुद्धा वैताग देतो आपण. त्यांना सुद्धा परत त्या पिंडाजवळ जावं लागतं, कबूल काहीतरी करावं लागतं. तुमच्या अपेक्षा नाही, इच्छा काही मागे ठेवणार नाही. तुम्हाला लागत असली तर मग ते लोक बरेच प्रकार ठेवतात तिथं. तेव्हा कधी तरी कावळा शिवतो, आणि नाही शिवला तर मग पुढं त्रिपिंडी करावं लागतं. कुठेतरी त्रिवेणी संगमावर जाऊन म्हणजे किती किती अडकणार आहे याच्यामध्ये. चित्तामध्ये विठोबाला जागा दिली पाहिजे. आणि या चित्ताची निर्मलता झाली नाही तर नुसतं परमार्थ नावाखाली फक्त देखावा आहे, तो दंभ आहे. आणि साधू संत म्हणतात हित व्हावे तरी दंभ दुरी ठेव. काय दाखवू नका. मी किती साधना करतो, मी किती परमार्थ करतो, काय दाखवायची गरज? ज्याला दाखवायचंय तो काय आंधळा थोडीच आहे महाराज. तो तर आंधळ्या जीवीचे जाणतो धर्म. आंधळ्यांना सुद्धा दृष्टी देणारा तो परमात्मा आहे. आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव उच्चारी. जो दृष्टी देणार आहे, जो आपल्याला आपल्या कल्याणाचा मार्ग दाखवणार आहे, त्याला थोडीशी जागा द्या. पण असं होत नाही. महाराज म्हटले कितीही प्रयत्न केला तरी या चित्तामध्ये तू येत नाही, आणि निर्मल केल्याशिवाय येत नाही. पण हा काम इतका वाईट आहे, हे पांडुरंगा, त्यानं आमचं चित्त नेलंय. त्याच्यामुळे तुझं जे स्वरूप आहे त्याचं प्रकटीकरण होत नाही, ते मला पाहता येत नाही. आणि त्याच्यामुळे तुझ्या आणि माझा विरह मला सहन न होत झाल्यामुळे माझं हृदय फुटतंय की काय, त्याच्यामुळे मला खूप दुःख होतंय, असं महाराजांचं म्हणणं अभंगाच्या पहिल्याच्या. कामिनेले चित्ताने अवलोकुमुखा, कामिनेले चित्ताने अवलोकुमुखा, कामिनेले चित्ताने अनिकमुखा, कामिनेले चित्ताने अनिकमुखा, बहुवाटे भुका फुटो बाहेर दया, बहुवाटे दुःख फुटो
चित्तने दी. त्याच्यामुळे तुझं जे श्रीमुख आहे ते आम्हाला पाहता येत. देवाला पाहायचं जर असेल तर चित्त नावाचा आरसा आहे त्याच्यात पाहावं लागतं. हृदय नावाचा आरसा आहे त्याला पाहायचं. आपल्याला आरसा पाहावा लागतो की नाही? आरसा आवडतो की नाही? किती लोकांना आवडत नाही सांगा बरं. असं एकही नाही मंडपात बसला त्याला आरसा आवडतो. प्रत्येकाला आवडतो की नाही? मला सांगा, आपलं हे रूप पाहण्याची आपल्याला हौस आहे की नाही? बरं, आपण ज्या रूपाला पाहतो ते रूप काय टिकतंय का आयुष्यभर? जसं तसं देखणं असतंय का? बरं मला सांगा, आरशाला फसवतोय का आपण आपल्याला फसवतोय? समजा आपलं रूप जसं तसं राहत नाही. जसं तरुणपणात असतं तसं म्हातारपणात राहत आहे का? तुम्ही बघा, तरुणपणात केस काळ्या असतात, म्हातारपणात कसे होतात? मग आता तिकडं जर गेलं आपण मेन्स पार्लरमध्ये आणि तिथे आपण काळे करून आलो तर कोणी कोणाला फसवलं? आरशाला फसवलं का आपण फसलो? मग आपल्या पायावर कोणा धोंडा पाडून घेतला? आपलं वाटोळ कोण केलं? मग काय देवाच्या नाव माथी मारायचं? लोक म्हणतात देवानं माझं काही चांगलं केलं. आपल्या घाताला आपण कारणीभूत. आपला घात आपण केला. अर्जुनला सुद्धा भगवान म्हणतात, अर्जुना आपल्या घाताला कारणीभूत आपण स्वतः आहे. कारण आपण आपल्याकडे पाहिलंच नाही. सारखी बाहेर जावं, सारखं बाहेर बाहेर बाहेर. किती बहिर्मुक्त आहे. कधीतरी अंतरात जावं, कधीतरी मांडी घालून बसावं, डोळे मिटावे, ध्यान करावं. आणि तुम्हाला सांगू का, एकांतामध्ये जे सुख आहे ना तो लोकांतात नाही भाऊ. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत वृक्षवल्ली. माणसाच्या नादाला लागू नये. लोक म्हणतात त्याला माणूस की नाही. मला म्हणतात हे फार खडूस आहे, आमच्यात येत नाही, जात नाही. आमचं वातावरण मला शिवाय देतो. पण पुचकानाचं काय करायचं? ज्याला देवाचं येड नाही आहे अशा गबाळाला काय घेऊन करायचं? तुम्हाला सांगू, दोष जी बाधा होती ना ती माणसात गेल्यानंतर होती. तुम्ही झाडांकडे जा, झाडं वैताग देणार नाही. उलट झाड तुम्ही त्याला दगड मारा, तुम्हाला सावली देईल झाड. तुम्ही माणसाला मारा बरं एक तोंडात, तुमचा फार जीव लागा असू त्याने एक मुसकाडा द्यावर ठेवून. फ्रेंड लिस्ट मधला चांगला जीवा भावाचा मित्र आणि त्याच्यात जाऊन तोंडात मारा बरं, काय करेल तो? आपलं कल्याण कशात हे ज्याचं त्यांना विचार. आपुला आपण करावा विचार. आपल्या चित्ताची प्रसन्नता आपल्याला जर मिळवायची जर असेल तर सार तत्व आपण जाणलं पाहिजे. पण या गोष्टी लगेच मिळत नाही. त्याच्याकरता पुन्हा वारंवार त्या विठोबाकडे जावं, त्याला वारंवार नतमस्तक व्हावं, विनय त्याच्याकडे असावं. आणि तुम्हाला सांगू का, त्याचा एक नियम आहे, रूल सांगतो, एक फॉर्म्युला सांगतो. मी संपवणार होतो बरं. मला सरपंच मला ते चिठ्ठी आली 15 मिनिटं वाढवा म्हटले, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम. नाहीतर माझी अजिबात इच्छा चालू देऊ ना 15 का संपवायचं? ते मला विसरण्याची सवय झाली ना म्हातारा झाल्यामुळे, मला आठवतच नाही. आता काहीतरी सांगायचं होतं मला, काय सांगायचं होतं गेलो विसरून. वारंवार आपला विनय पाहिजे. तुम्हाला सांगू का, फक्त काय करायचं, मोठेपण जे आपण स्वतःला फार स्मार्ट समजतो ना तो स्मार्टपणा कमी करायचा आणि आपल्याकडे विनय आणायचा. विनय जरी आला ना, माऊलींची ओवी आहे, ए रवी थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरिजे, जगा धाकुटे होईजे तेच जवळीक माझी. लहान व्हा, काय व्हा, लहान. लोक या मृत्यू लोकाच्या सगळ्या उलट्याच रीती, हे मृत्यू लोकीचे उफराटे. ते लोक म्हटले महाराज तुम्ही म्हटले धाकट व्हा धाकट व्हा, आणि आम्हाला लोक शिकवतात नकट व्हा पण धाकट होऊ नये. एक बावट होते का, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हा विनय
नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. हा विनय संप्रदायामध्ये येऊन हे शिकलं पाहिजे. मी फार शहाणा आहे नाही भाऊ, आणि संप्रदाय शिकवतो. आपल्या हे पंढरीचे जे लोक आहेत, म्हणजे पंढरीचे जे वारकरी आहेत, त्यांना एकमेक पुढे विनय, आणि तो विनय आपल्याकडे असावा. ताटपणा काय कामाचा. ताट जे असतात ना ते स्वराच्या हवालीक होतं बरं, सगळं वाटोळच होतं. तुम्ही बघा, ताट कंस जरी असले तरी चोर चोरून नेतो, पण जे कणीस वाकलं ते कुठं कुठं असतं. शेंड्याला. आता पहिलं शाळूच्या ज्वारी असायच्या बरोबर ना, परभणी नव्हती, परभणीच्या अगोदर, किंवा बाजऱ्या असायच्या. मला सांगा, ते बाजरीची किंवा ज्वारीची वाकलेली कणसं कुठं नेऊन बांधायची सरपंच आहे तुम्ही? मंदिरात. तुम्ही सिमोल्लंघनाला जात होते त्यावेळेस तोडून येत होते की नाही, दसऱ्याच्या वेळेस कुठं बांधायची ती? मंदिरात. देवळात बांधत होते, देवाजवळ. म्हणजे ताट होतं ते चिराला ती बैलाच्या पायाखाली. तुम्हाला सांगू का, नॉर्मल मोडला जर आलं ना फार काही मिळत. तुम्ही बघा, जे करा वागतं ना, जी सून आहे ना, तुम्हाला सांगतो, जिच्याकडे विनय आहे ना, तिला सगळ्यांची मर्जी संपादन करतात. पण जी म्हटली ना, मी 5G वापरते, माझ्याकडे 17 Pro आहे, तुम्हाला बघू तिला फार वैताग होतो. तिच्याजवळ कुणी राहत नाही. मग तिचा फक्त बाळ्या आणि बायडी एवढंच आहे, बाकी कोणी राहत नाही. कोण जवळ करी? घाणीला कोण जवळ करी? आगीला कोण जवळ करी? सांगा मग. विनय पाहिजे. महापूर झाडे जाते तेथे लवाळे वाजते. लवाळा पाहिजे माहिती ना तुम्हाला? बरं जाऊ द्या. तुम्हाला सोनं माहिती आहे का? हो की नाही? सोनं तुम्हाला सांगतो, गिऱ्हाईकाच्या मर्जीप्रमाणे सोनार पाहिजे तसं सोन्याला वागवतो, आणि तेही वागतो. त्याचा भाव किती आहे? सोन्याचा भाव काय आजचा? 10 ग्रॅमला काय भाव आहे आता सध्या? आता मला माहित नाही बरं, कारण आम्ही सोनवणे, त्याच्यामुळे सोन्याचा ना आपला काही संबंध नाही. बरं, मी तुकाराम महाराजांचा पठ्य आहे, त्यांनी सांगितलं सोनं आणि माती आपल्याला सारखाच. त्याच्यामुळे आपल्याला सोन्याच्या भानगडीत नाही. पण सोन्याला जनरली काय भाव आहे? 1.5 लाखाच्या आसपास आहे ना तोळा, हो. बरोबर? मला सांगा का भाव आहे? वागतं म्हणून. मग त्याच्यात तुलनेत तुम्ही भंगार पहा. भंगार माहिती आहे ना तुम्हाला? वाकतच नाही भंगार कुठंच वाकत नाही. सप्ताह आला तरी वाकत नाही भंगार. लोक म्हणतात, अरे तू पैशावाला आहे, पण दे बाबा, तुझं सार्थकी लागेल, एवढा मोठा यज्ञ चालू आहे, पण ती वाकतच नाही. तो म्हणतो, मी तिकडं बाईला देईन नारायणगावच्या, तुम्हाला द्यायचो नाही. तिकडे गेल्यानंतर नारकाला जाशील गाड्या, इकडे गेल्यानंतर सद्गतीला कमीत कमी कुठल्या तरी उच्च लोकाला जातील ना, जे वरचे काही जे दिव्य लोक आहेत तिकडे जाशील. भंगार वाकतच नाही. त्याच्यामुळे 40 रुपये नाही तर 30 रुपये भाव आहे. ते सोनाराकडे करता येतं का? तुम्ही जर म्हटले आता रोजचा भाव डिक्लेअर झाला तर तुम्ही म्हटले का करा 10 रुपये कमी करीन का? तसं भंगारवाला तुमचं भंगार जर असेल ना, तो म्हणतो गंजलेलं आहे, 40 रुपये चालू आहे पण 28 रुपयानंच घेतो. म्हणजे भंगाराला काही किंमतच नाही. भंगार होऊ नये, सोनं व्हावं. ना सुटे कल्पना अभिमानाची गाठी, ना सुटे कल्पना. हे एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे मला वाटतं. आता ते चिंतन परत लांबेल बरं. आता कारण तुम्ही ते अभिमान काढली, कल्पना काढली, त्यानं सगळा गोंधळ झाला हा. म्हणजे आपली जीवदशा आहे ती कल्पनेमुळेच आहे, आणि कल्पित पदार्थामुळे त्याचाही पूर्णतः अभिमान धरला. म्हणजे किती पतन आहे आपण. हे सगळं कल्पनाच आहे. जग म्हणजे काय? ती कल्पना आहे त्या ईश्वराची, प्रकृतीची कल्पना आहे. हे सगळं कल्पित आहे. मला सांगा, बायको कल्पना आहे का खरी आहे? पण आहे. बरं जाऊ द्या, यांना राग येईल. आमचंच उदाहरण आहे. मला सांगा, नवरा कल्पना आहे का खरा आहे नवरा? हे मधल्या काळात फक्त तेवढं भासलंय, खरं काहीच नाही. बरं मला सांगा, नवरा जर खरा
वाटतो तर त्यानं सोबत करायला पाहिजे. बरं तुम्ही जाता का नाही वट पौर्णिमेच्या दिवशी वडाला गरके घालायला जाता का नाही? चांगले लग्नातला शालू घालून जाता का नाही? मग तिथे गेल्यानंतर वडाला दोरा गुंडाळता की नाही? आणि त्या वडाला प्रार्थना करता की नाही, हे वट देवता जन्मोजन्मी हाच नमुना म्हणता की नाही? खरं सांगा. पण मला सांगा, खोटं बोलायचं नाही, काशी विश्वेश्वराचा दरबार आहे, मला सांगा खरंच ही इच्छा असते 7 जन्मी हेच पदरात पडलं पाहिजे आपलं? मला सांग बरं. जाऊ द्या, जिचा नवरा रोज तिला पिऊन जर मारझोड करीत असेल, ती जर वट पौर्णिमेच्या दिवशी वडाकडे जात असेल तर म्हणेल का त्या वट देवतेला हेच बेनं बरं माय पात्रात बांध 7 जन्म? म्हणून का? म्हणून काय लबाडे मार, सगळं खोटाडेपणा. आणि खोटाडेपणाची प्रचंड आणि लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया ये रे झार हरिविण. म्हणून हरी आपल्याला प्रमाण पाहिजे आणि हरीला जागा आपल्या चित्तामध्ये दिली पाहिजे. पण ह्या चित्तामध्ये जागा जर दिली नाही, या कामानं जर जागा जर नेली तर दुःख वाटलं पाहिजे आपल्याला. तुकोबाराय श्रेष्ठ आहेत, ते आपले प्रतिनिधित्व करणार आहेत, ते वारकरी संप्रदायाचे महामेरू आहे. आपल्या वारकऱ्यांचे कोण आहे? ते मुकुटमणी आहे. त्यांनी सांगितलंय की साधकाला असं वाटलं पाहिजे, कामे नेले चित्त नेले अवलोको मुख बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. हृदय फुटलं. तुम्ही बघा, एखादा आघात जर झाला तर हृदय फुटतं की काय? असं होतं की नाही? म्हणजे प्रचंड दुःख, म्हणजे महादुःख, इतकी पीडा झाली पाहिजे. तुकोबारा म्हणतात, देवा खरं सांगू का, आमचा जो चित्तातला तुझ्याबद्दलचा जो भाव आहे तो कामानं नेलाय, त्याच्यामुळे आम्हाला पीडा आहे. आमच्या वाट्याला हे दुःख जो शीण आहे ना, त्याचं कारणच हा काम आहे. आणि कामाची कोतवाल आहे. तू कोतवालाचं काम काय असतं माहिती ना तुम्हाला? तुमच्या गावाला आहे की नाही कोतवाल? कोतवालाची ड्युटी माहिती आहे ना? या कामाजीरावचं तसंच. हा अनेकांचा फासाला लावतो महाराज. याचा विश्वास ठेवावा अशी एकही गोष्ट नाही. म्हणून याच्यानं नादानं लागता आपल्या चित्तामध्ये तो राम आला पाहिजे, तो विठोबा आला पाहिजे, दुसरं काही नाही. महाराज म्हणतात येत नाही ना, त्याच्यामुळे आपलं जीवन सासुरवाशी आहे. महाराज म्हणतात, कागा सासुरवासी मज केले भगवंता. कशाला केलं असं सासुरवाशी? सासुरवाशी जीवन चांगलं असतं का मायानं? खरं सांगा, असतं चांगलं? आता नव्या पिढीच्या आमच्या बहिणींना सासुरवास कमी आहे, पण हे जुन्या ज्या नऊवारीवाल्या आहेत, तुम्ही सासुरवास पाहिला की नाही? स्वतंत्रता होती का? मला सांगा, काय होतं? किती जाच होता की नाही? सासूचा एवढा रोबाब असायचा, सुनेला मारण्याची सुद्धा पावर कोणाकडे होता? आताच्या सासूनं मारू द्या बरं, आता सुनाला. पूर्वीचा काळ महाराज मर्यादेचा होता. आता मर्यादा सगळ्या संपल्या. अशा दुर्धर काळामध्ये आपण जन्माला आलो, काय करणार? पण सासूरवाशी जीवन फार कठीण, फार त्रास होता. तुम्हाला सांगतो, आता सगळं तुमच्याकडे, सगळं कारभार तुमच्या हातात आहे. पण पहिलं एखादा पाहुणा आला माहेरचा, त्याला चहा करण्याचं हिंमत नव्हती म्हणायची, कारण सगळं पिटीच्या हात होतं, कुलपात होतं की नाही? आता तसं आहे का? सासूरवाशी जीवन हे फार खडतर, फार त्रास असतो. आणि सासूरवास म्हणजे परतंत्रता आहे, स्वातंत्र्य काहीच नाही. मग आपली स्वतंत्रता गमावून बसू नये. पारतंत्र्य काय असतं हे विचारा आपल्या महापुरुषांना. आणि म्हणून तर 15 ऑगस्ट 1942ला त्याचा उठाव केला आणि 47ला स्वतंत्रता मिळाली. त्याच्यावरही इंग्रजांचाच अधिकार होता. म्हणजे स्वतंत्रता मिळाली, पण नियम कोणाचे होते? ब्रिटिश सरकारचेच होते. पुन्हा बाबासाहेबांनी विद्वान होते, त्यांनी सगळ्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्यांनी घटना लिहिली. आजचा दिवस आहे तो 26 जानेवारी 1959ला, आणि आज त्याला 77 वर्ष पूर्ण झाली. आपण सगळ्यांनी आज ध्वजारोहण करून प्रजासत्ताक साजरा केला की नाही? पण आपल्याला त्याची माहीत नाही पारतंत्र्य म्हणजे काय. तुम्ही लोकमान्यांचा इतिहास बघा, महात्मा गांधींचा, सावरकरांचा इतिहास बघा, आणि मग त्यांना विचारा पारतंत्र्य म्हणजे काय. एकही स्वावलंबी निर्णय घेता येत नव्हता महाराज. गुलामासारखं जगणं होतं. तसं आपलं जगणं
हे स्वायत्तता तत्वावर स्वतंत्रता पाहिजे, गुलामासारखं नको. दास होणं हा वेगळा भाव आहे, हा वेगळा विषय आहे. पण गुलामी का चांगली असते का महाराज? गुलामाला स्वतंत्र अस्तित्व नसतं. म्हणून सासूरवासी जीवन हे चांगलं नाही. म्हणून त्याला प्रार्थना केली तुकोबांनी, का गा सासूरवासी, माझं कारण आपुली या सत्ता, कारण सत्ता स्वतःची नाही, स्वाधीनता नाही. महाराज म्हटले, मला वाटलं सकाळी उठल्यानंतर तुझं तोंड पाहावं, प्रभातेसी वाटे तुमच्या, दर्शन पण येथे नचले चोरी. बरं, इथं चोरी चालत नाही. आणि जर त्याचा एक आढावा घेतला तर उरली राहे वासना. शेवटी काय राहत, ये रे माझ्या मागल्या, वासना शिल्लक राहते, दुसरं काही नाही. आणि आम्ही जे जे प्रयत्न करतोय, जे जे आम्ही काही धडपड करतोय, ती सगळी वाया जाते. असा आमचा एक काय आढावा आहे, असा एक आमचा अनुभव आहे. येथे अवघे वाया गेले दिसती सायास, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, येथे अवघे वाया गेले दिसती सायास, येथे अवघे वाया गेले दिसती सायास. दिस झाला बेसाचा, तुका मलिनास दिस झाला बेसाचा, कागाचा सुवासी मग हेरे भगवंता, कागाचा सुवासी मग हेरे भगवंता. स्वाधीनता ते नाही. बोला. आपल्या चित्तांत स्वाधीनता ते नाही, आपुलिया सत्ता आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही, कागाचा सुरवासी मग भगवंता, बाबाचा सुवासी मग गेले भगवंता. बोला.
कृष्णाच्या करता त्याला सांगा तूच आमचा तारणहार आहे. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता भंवर में ही रह के किनारा न मिलता किनारों में भी तो लहरान होती अगर तुम न होते. रस्त्यावरचं कोणालाही म्हणण्यापेक्षा विठोबाकडे जाऊन म्हणा. कारण लोकांना अभंग पाठ करायचं कारणाला कमी लोक असतील ना. वाचायचं म्हणलं लोक म्हणतात ते आम्हाला गटारा खांदायला सांगतात पण वाचायचं घेतायचं सांगतो ना. त्यांना त्यांच्या भाषेत सांगावं त्याला स्किल म्हणतात टीचिंग स्किल. आणि म्हणून मी फक्त गाणं वापरली ते म्हणून येते शहाण्या माणसाचं लक्षण नाही. पण आज योगायोगानं तो भाव जुळून आला म्हणून म्हटलो त्याबद्दल मला क्षमा करा. असं या ठिकाणी थांबतो. मला जास्ती सांगितलं होतं पण मी आणखी पुढे गेलो. आता थांबतो. मला या ठिकाणी आपण निमंत्रित करता आमचे सरपंच साहेब. तशी माझी 6व्या दिवसाची सेवा असते पण उद्या प्रवास असल्या कारणानं थोडीशी अडचण असल्या कारणानं त्यांना विनंती केली की मला थोडंसं अलीकडेच घ्या लई पलीकडे घेऊ नका. ते म्हटले तुमच्या मर्जीनं. संतोष महाराजांना फोन केला ते म्हटले काय हरकत नाही. आणि म्हणून आज 4थ्या दिवसाची सेवा मला प्राप्त आहे. महंत उज्जैनपुरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने त्याचबरोबर वैकुंठवासी लक्ष्मण नाना गाडेकर यांच्या प्रेरणेतून हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज यांच्या मार्गदर्शनातून हा सप्ताह चालू आहे. त्याचबरोबर तरुणांचा सहभाग काशी विश्वेश्वर जे आपलं तरुण व्यवस्थापक मंडळ आहे त्यांचं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. छोटी वस्ती आहे सगळं जंगल आहे अरण्य आहे परंतु प्रसन्नता आहे महाराज. तिथे आल्यानंतर एवढा आनंद होतो काय सांगावं तुम्हाला. मला तर खूप होतो. प्रवासाचा कुठलाही शीम भाग घालवणार हे असं प्रसन्न रमणीय ठिकाण आहे. आणि अशा ठिकाणी तुम्ही हा उत्सव करता. नक्कीच काशी विश्वनाथांची तुमच्यावर कृपा आहे आणि ती सदोदित राहावी अशी प्रार्थना करतो. या कीर्तन भक्ती करता आमच्या कानिकनाथ जे गुरुकुल आहे आळंदीमध्ये फार नावारूपाला आलेली अत्यंत कमी कालामध्ये असणारी संस्था आमच्या रवींद्र महाराज तुमच्या गावचे सुपुत्र आहेत आणि ते आमच्या गावचे जावई आहेत. म्हणजे दोन्हीकडून नातं आहे आणि ते योगायोगानं बरेच वर्षातून भेट झाली आणि जावायला उमरची सांभाळ लावायची बरोबर. जावई म्हणजे कुठलं मोठं असतं पण फार प्रेमळ आहे. म्हणजे लग्न होण्याच्या अगोदर आमचा त्यांचा स्नेह होता फार जुन्या काळापासून आहे. त्यांना लहानपणापासून मी ओळखतो. आता ते मोठे झाले असेच मोठे होत जा ही प्रार्थना आहे. कारण त्यांनी हे विद्यार्थी घडवण्याचं काम आहे. छान वाजवतात छान. मी आलो ना हरिपाठाला छान गातात. तो फक्त ते पावल्या खेळतात ना तो एक मनोरंजन आहे. त्याच्याकडे जास्ती कमी लक्ष द्या पण अभ्यास करा ज्ञानेश्वरी वाचा. म्हणजे मी सांगतो बरं आणि तू चालेल तुम्हाला म्हणजे तुम्ही तर शिकवत असताना पण ज्ञानदेवांच्या भूमीमध्ये राहून ज्ञानदेवांचं साहित्य वाचल्याशिवाय त्यांच्यापासून पदच्युत होऊ नका अशी माझी प्रार्थना. या लेकरांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आदरणीय सर्व गायक महाराज मंडळी नेहमी जे प्रतिवर्षाप्रमाणे मला प्रश्न पडतो काय म्हणावं. पण आम्हाला सहज आठवलं मी जे आठवलं आपली काही तयारी नसते जे इथे येतं फोर्सफुली ते आपण घेतो आणि आपला संवाद आपल्याला काय कुठे शहाणपण मिळवायचं नसतं. मी म्हणतो तुम्हाला असंच नका म्हणू तसं नका म्हणू. म्हणजे कारण दोघं आपले एकमेकांच्या थोडी अजून काही कळालं नाही. आता तुमचं जे पाठ ते माझे पाठ असण्याची शक्यता नाही किंवा मला जे पाठ आहे ते तुम्हाला पाठ नसेल म्हणलं की असे गुरुमी दाखवावे अजिबात नाही. तुम्हीच म्हटलं तुम्ही आम्ही खेळून मिळेल गावारोडे आनंद आहे. आपला हा आनंद उपभोगायचं ठिकाण आहे. इथे काय कमी जास्तपणा करण्याचं ठिकाण आहे. आपले वयस्कर बाबा त्यांनी हार्मोनियमची साथ दिली. आमचे महाराज आहेत त्यांनी मृदंग वाजवला. विणेकरी बाबा आमचे चौकदार बाबा